रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरं, शिजवलेला भात, बारीक चिरलेली कोथिंबीर. जिऱ्याची फोडणी करत त्यात शिजवलेला भात, आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस तयार. रेस्टॉरंट स्टाईल नान करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, 1 चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, 2 कप मैदा, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कलौंजी. दह्यात पाणी, बेकिंग पावडर, पिठी साखर, मैदा मिसळून घेत याचा गोळा मळून घ्यायचा. आता अशा प्रकारे लाटून घेत यावर लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि कलौंजी घालायची आणि लाटून घेत खालच्या बाजूला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचा. झाला आपला रेस्टॉरंट स्टाईल नान तयार. आता आपण जिरा राईस बनवूयात. तर इथे चमचाभर साजूक तूप मी गरम करून घेतलेलं आहे. सहज सोपी होणारी रेसिपी आहे ही. तर यामध्ये आता घालूयात जिरं. जिरं छान फुललं पाहिजे जिरा राईससाठी, कच्चं जिरं नको आहे आपल्याला इथे. सो हे आपण जिरं मस्त फुललं की यामध्ये घालायचा शिजवलेला भात. कुठलाही, इथे मी अख्खा बासमती घेतलाय, कुठलाही शिजवलेला भात तुम्ही इथे घेऊ शकता. शिळा भात असला तर तोही वापरू शकता. यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि पटकन हा फ्राय करून घेऊ. आणि हा आता इथे आपला जिरा राईस पण बनवून तयार आहे. पालक पनीर दाल फ्राय जिरा राईस बनवून तयार आहे. आता आपण नानची रेसिपी बघूयात. अतिशय झटपट होणारी ही नानची रेसिपी आहे. यामध्ये यीस्ट आपण वापरत नाहीये, सोडा नाहीये. तर सगळ्यात आधी आपण घेतोय अर्धा कप दही. अर्धा कप दही आहे तर समप्रमाणामध्ये आपण यामध्ये घालतोय पाणी, म्हणजे अर्धा कपच पाणी, बेकिंग पावडर, पिठी साखर आणि मीठ. हे पटकन मिक्स करून घेऊया. हे छान फसफसतं बेकिंग पावडरमुळे, तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात 2 कप मैदा. हे जे प्रपोर्शन आहे हे अगदी परफेक्ट आहे. आता हे मिक्स करूयात आणि याचा गोळा मळून घेऊया. एक साधारण 3 ते 4 मिनिटं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल हे पीठ मी मस्त मळून घेतलेलं आहे. आता यामधून छोटे पोर्शन्स करून घ्यायचे आपल्याला नान बनवण्यासाठी. आता यातला एक गोळा घ्यायचा नान बनवण्यासाठी. सुकं पीठ थोडंसं टाकायचं, तांदळाचं पीठ पण तुम्ही इथे वापरू शकता. आणि याचा तुम्हाला हवा त्या आकारामध्ये नान तुम्ही लाटून घेऊ शकता. मस्त असा एकसारखा लाटून घ्यायचा. नान मस्तपैकी लाटून झाला की मी यावर लावणार आहे थोडीशी लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कलौंजी. कलौंजी आणि लसूण वापरणं अगदी ऑप्शनल आहे. हे सगळं लावून झालं की पुन्हा एकदा लाटण्याने हलकंसं हे लाटून घेणार आहे, जेणेकरून कोथिंबीर लसूण त्यात नानवरून सुटणार नाही. आता नान लाटून झाला की तो उलटवून घ्यायचा, उलटा करून घ्यायचा आणि त्याची जी खालची बाजू आहे त्याला ना पाणी लावून घ्यायचं. पाणी छान असं स्प्रेड करून घ्यायचं, कारण आपण हा नान तव्यावर बनवतो. नान भाजताना आहे ना तव्यावर ज्या बाजूला आपण पाणी लावलं ती बाजू आधी गरम तव्यावर घालून घ्यायची, तुम्ही बघू शकाल. आणि कोथिंबीर लसूण वगैरे लावलेली बाजू वर आहे. आणि आता हा मीडियम टू हाय हीटवर खालच्या बाजूने 1-2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊयात. आणि भाजत असताना तुम्ही बघू शकाल याला ना छान असं नान हलका 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 फुलून वर येतो. छान असे बबल्स यायला सुरुवात होतात. आता जेव्हा याला असे छान पूर्ण बबल्स येतात ना तेव्हा तवा उचलायचा आणि गॅसच्या डायरेक्ट हीटवर हा नान सगळ्या बाजूने मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा. हां, तुम्ही बघू शकाल नान मस्त फुलतोय, छान त्याला बबल्स येत आहेत, सुरेख असा सोनेरी रंग पण येतोय, अफलातून दिसतोय. आणि हा वरच्या बाजूनेही नान छान भाजून झाला की उलथांच्या साह्याने त्याची खालची बाजू छान लूज करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकाल खालच्या बाजूने मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आणि इथे आपला नान बनवून तयार आहे.